हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. हा आहे माझा सेकंड ब्लॉग. ज्यांनी फर्स्ट ब्लॉग बघितला नसेल त्यांनी फर्स्ट ब्लॉग बघा, तेव्हा समजेल सेकंड ब्लॉग काय. आता आम्ही फ्रेश होऊन निघालो आहे ब्रेकफास्ट करायला. तसं आम्ही हे तर लवकरच उठलेले. आता वाजले 10:15 आणि आम्ही आलो आहे ब्रेकफास्ट करायला. 10:30ला काउंटर बंद होतील. पटापट आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आलो. ब्रेकफास्टमध्ये खूप सारे आयटम्स आहेत, लाईक व्हेजिटेरियन पण आहेत आणि नॉन व्हेजिटेरियनवाल्यांना वेगळं. मी तुम्हाला दाखवते काय काय. चटणीमध्ये 2 आहेत, कोकोनट चटणी आणि कोरिएंडर चटणी, सांबर, मेथी पराठा, रोस्टेड पटेटोज, आलू भाजी, नॉनव्हेजमध्ये मसाला, ऑमलेट, उत्तप्पा, इडली आणि घेतला मेदूवडा. आता खूप भूक लागली आहे कारण खूप वेळ झाला खाल्ला नाही रात्रभर. आणि यांनी पायनॅपल एकच घेतलं आहे, मला नाही ठेवला. नका आता. ठीक आहे. आणि इकडे बाहेर रोशनी आम्हाला ती इकडे कुठे सीट भेटली नाही, पूर्ण बुक आहे. आम्ही इथे बसलो. चला मग आता ब्रेकफास्ट करतो. नेक्स्ट आम्ही स्वीट्समध्ये हे घेतलं, आता काय बोलतं मला लक्षात नाही. कार्टूनमध्ये बघितलं मी. काहीतरी होतं तिकडे, मी कार्टूनमध्ये बघितलं. हे पण हे खूपच स्टिकी आहे, पण हे यमी आहे. पॅनकेक घ्यायलाच विसरले आणि बटर आणला. आधी बटर घेतला आणि पॅनकेक विसरले. पॅनकेक म्हणजे असं चपातीसारखं असतं, सॉफ्ट असतं. पॅनकेक क्या चॉकलेट पॅनकेक होता. आणि एक हे होतं, काय बोलतात त्याला, स्लाइस केक होता, एक मफिन होता, बस. हॉट मिल्क होतं, कोल्ड मिल्क होतं, ते काय आपण खात नाही पित नाही, मांडत नाही, वेस्ट करायचं उगाच. मला यातलं एखादं पण नाव माहीत नाही काय. कार्टूनमध्ये जे बघितलं लहानपणी तर आता खायला भेटतं. कसं आहे, स्वीट आहे हे, जरा टेस्टी आहे. हे वाला टेस्टी, त्याच्यामध्ये स्टफिंग क्रीमची केलीच नाहीये. तो दुसरा होता ना, तो मोठा होता. हे चहामध्ये बुडून खायला. हा, हे चहामध्ये खायचं. चहामध्ये खायचं. ठीक आहे. आता आम्ही ब्रेकफास्ट करून आलो आणि ते तयारी करायला घेतली. 12पर्यंत आपण उतरूया गोव्यामध्ये. थोड्याच आपण वरती जाऊया, डेट नंबर 10 वरती. जरा बघूया, तयारी झाली तिला टाइम लागेल. 1 तास तर जाईल. तोपर्यंत गोव्याला पोहोचू आम्ही असं वाटतंय. ठीक आहे. A few years later. आज आम्ही गोव्याला पोहोचलोय फायनली. आणि म्हणजे आम्ही वरती डेकवर आलो तोपर्यंत शिप इथे पार्क झाली होती. शिप पार्क केलेली इथे. खाली आता उतरण्यासाठी पण खाली. आम्ही ॲक्च्युली बघायलाच आलेलो की कसं पार्क करतात हे लोक शिप, पण तोपर्यंत झालेली होती. आता क्रेनचे कामं बघतोय की आपली सगळ्यांची फेवरेट असतात तशा प्रकारे. हां, खाली दाखव ना. नॉर्मल आहे आणि आम्ही सीशोरलाच आहे. हे बघा खाली लावायला घेतला. खूप सुंदर वाटतंय. आता आम्हाला उतरायचं इथे खाली 12 वाजता आणि आम्हाला परत यायचं इथे 7 वाजता संध्याकाळी. म्हणजे आमच्याकडे 7 आवर्स आहेत फिरायला. सर आता गोव्यामध्ये डायरेक्ट परत येऊन आपल्याला ऍक्टिव्हिटीज परत येते क्रूजवर. कुठल्या आहेत ना, मॅजिक शो वगैरे सगळं काय हां ते काय विसरते ती विसरवळी थोडी. अगेन वेटिंग. कारण की आता आम्ही बाहेर चाललो ना प्रॉपर गोवामध्ये फिरायला आता खाली. तर आधी ते त्यांचे काही कोण आहे ते, त्यांनी आधी कॉर्डिल्या करूनच बुकिंग केलेली असते गोव्यामध्ये फिरण्यासाठी. सो त्यांना पहिले फिरवतात वाटतं. हां, तर ते लोक बसने फिरवतात आधी. तर आम्ही तो पॅकेज नाही घेतला, आम्ही स्वतःहून फिरू. सो ते लोकांना पहिले सोडतात कारण की त्यांच्या बस वगैरे खाली उभे आहेत. आम्ही विचार केला आहे की स्कूटी घ्यायची रेंटवर आणि मग फिरायचं मस्त की जिथे जायचं तिथे जायचं. बाकी 6 पर्यंत यायला लागेल, 7ला निघणार आहे वाटतं. आणि ऑन टाइम आणि ते बोलले नो एक्सक्यूजेस विल बी ऑन टाइम. हां, आणि ऑन टाइम सुट्टी आहे. 5ला पण काल बघितलं एकदम ऑन टाइम सुट्टी. आणि 12 वाजता एक्झॅक्ट 12 वाजता थांबली आहे. थोडं आधीच थांबली आहे पण लेट नाही झाली. हां, त्याच्यामुळे लवकर यायचं दाखवलं.
गर्दी झाली आहे खूप. भरपूर लोक त्यांच्या ह्याच्याने गेलेत, म्हणजे अर्धे लोक ते मॅरेज, गोवा फिरायला. अर्धे लोक तर वेडिंगसाठी आलेले आहेत ना, त्यांचं पूर्ण पॅकेजच आहे. हां इथे खूप वेडिंग्स होतात, बर्थडे पार्टीज होतात. ओके, वेडिंगला ना काल मस्त लोक होते ना. किती खर्च आहे असेल तरी वेडिंगचा बाबा? हे 2 जणांना वेकेशन ट्रिप परवडत नाही, हे लोक वेडिंग करतात तिकडे. 50-100 जण घेऊन आले तिकडे. हो, आणि त्यांची पार्टी वेगळी असते, आणि बड्डे पार्टीसुद्धा वेगळ्या असतात, त्यांच्या फ्लोअरवर वेगळ्या. मी तुम्हाला सांगूच आम्हाला कितीला पडलं, पण आम्ही बघितलं नाही, आम्हाला बघायला नाही भेटलं ते त्यांचं वेडिंगचं काय कसं होतं, ते आपल्याला नव्हतं, डेकोरेशन वगैरे काय ते बघायला भेटलं. ते बंद केलं ना, ते प्रायव्हेट ठेवलं. हां, झाली वेडिंग काल. झाली का? हां झाली नाही का? हां, सगळ्यांनी कॉस्ट्यूम वगैरे घातले, ते सगळे इंडियन नव्हते वाटत, पंजाबी वगैरे असं वाटायचं. इंडियामध्ये नाही म्हणजे हिला थोडा कन्फ्युजन आहे. हिला फक्त वाटतात की जे महाराष्ट्रात तेच फक्त इंडियातले, बाकी सगळे नाही. तिला थोडं समजून घ्या. इंडियनच आहेत पण थोडे अंग्रेज टाईप. अरे कहना क्या चाहते हो? खाली आलो आता. आपल्याला मी तुम्हाला क्रूज दाखवते पूर्ण. थांबा जरा, ठीक आहे. बघा क्रूज. आता वाजलेत 12:40, म्हणजे आम्ही लिटरली 40 मिनिट्स बार्गेनच करत होतो ऑटो आणि कॅबसाठी, कारण की लोक कॅबसाठी काही रेट्स करत होते. 4 किलोमीटरसाठी हे लोक 800 रुपीज घेत होते, 800 to 900 रुपीज घेत होते, आणि 14 किलोमीटरसाठी 3000 आणि काय पण, म्हणजे फक्त ड्रॉपचे. परत रिटर्न घेऊन यायची त्याची डबल. आमची इथे 300 रुपयामध्ये राईड झाली. आम्हाला ॲक्च्युली बाईक घ्यायची होती राईडवर, पण आम्हाला तिथे नव्हती. मला प्रॉपर सिटीमध्ये जायला लागेल. आणि कितना दूर है वहाँ से? 3 किलोमीटर. ठीक आहे, जाऊया. कारण की हे पण एक मजा असते, सगळं एक्सपिरियन्स करायचं म्हणून. कारण की हे खेत होते तिकडे 2500मध्ये 4 का 5 प्लेस होत्या, पण मला थोडंसं ॲडव्हेंचरस पाहिजे होतं. वास्को सिटी है. वो किधर है? इधर ही है ना? हाँ, बीचवर आलं. काय तिकडे बोलले? ड्रेस वगैरे. अच्छा, इथे होतं स्कुबा डायव्हिंग वगैरे. मराठी मी केलं असतं तर मी केलं असतं, पण मला एकटीला करायला एवढी, कोण सोबत असेल तर मजा येते करायला. ओ माय गॉड, इथे गर्दी आपली आहे. पोट त्याच्याच बाजूला आहे, ह्याच्या बाजूला आहे. हां का? हे बघ ह्याच्या दिसलं काय? बघ हेच घर परत दिसतील आपल्याला त्या मागच्या साईडला. हां, किती जवळ आहे. चप्पल घालायला पाहिजे. नाही, पण शूज काढून ठेवू ना. मी सांगते का चप्पल घातल्याचा फरक पडला का? हां. फोर्ट वगैरे बनवूया चला. नंतर काहीतरी आपण खाऊया. थांबा, तिकडे जाऊया. खाली आहे ना? हां, गर्दीमध्ये नको. चालता नाहीत पटापट या रेतीमध्ये. इथे रेस्टॉरंट्स वगैरे नाही आहेत का? रेस्टॉरंट्स वगैरे नाही आहेत? रेस्टॉरंट इथे नाही आहे, मार्केटमध्ये जायला. ते बीचच्या साईडला पाहिजे होते. आहेत ते का? बघ ओ, हा छोटे आहे ना वास्को. सोटे आहेत. ठेवायला बघा म्हणजे फिश कलेक्ट करून ना ते लोक स्टोर करतील आईसमध्ये आणि मग आपल्याला देतील नंतर. मी नाही करणार, मी कपडे नाही देत तसे. आता आम्ही रेस्टॉरंटला आलोय.
आणि आमच्या इथे जरा प्रॉन्स वगैरे खाऊन झाले. तर फिश थाली मागवली आहे. आता झोप येते. सॅटर्डे आणि संडे त्यामुळे बाईक अवेलेबल नाही तिथलं आणि आमच्याकडे टाईम पण खूप सारे फोन केले यांनी, बट प्रॉपर आम्हाला जवळ पण पाहिजे ना जर बाईक असेल रेंटवर, पण नाही भेटली. नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही गोव्याला ट्रिपला येऊ, प्रॉपर गोवामध्ये फिरायला, तेव्हा मग करून जाऊ आम्ही. आता सॅटर्डे संडे आला दिवस, फ्रायडे तरी बाय चान्स भेटला असता लगभग, पण नाही भेटला. त्या रेस्टॉरंटचं नाव पण नाही माहिती सांगितलं, पण टेस्ट ऑसम आहे, टेस्ट मस्त आहे. आणि आम्ही प्रॉन्स काय घ्यायचं नाव, मसाला फ्राय. हे माझं सोडून सगळीकडे लक्ष असतं त्यांचं. आता आपण काय मागवलेलं, मसाला प्रॉन्स फ्राईड टेसडा. झोप येते ना आता, झोप झाली नाही. आम्ही त्या बीचवरून ती झोपलेली पूर्ण, मी तर जागाच होते, म्हणजे 2-2 तासांनी जागा होती, ती झोपलंच नाही. मला तर वरती जायचा मूड होता, मी बोललो एकटा जातो. काय काय आहे हे आहे ते आपली नॉर्मल सुट्टीची चटणी आहे. सुट्टीची चटणी फिश आहे कुठलं तरी, माहीत नाही कुठलं, क्रॅब. हे व्हेज काहीतरी वटाणा वगैरे असं काहीतरी व्हेज आहे. हे स्वीटमध्ये मला वाटतं. हे टेस्ट करा काय. आणि ही एक ग्रेव्ही आहे, करी, फिश करी आहे, कुठली माहीत नाही. खीर आहे ना, ही खीर आहे, ही सोलकढी. आणि ही मला वाटतं सुरमई फ्राय. ओके, सॅलेड आणि हे सगळं. एक थालीमध्ये 2 जण जेवतात आरामशीर, म्हणजे पोट भरलेलं असेल तर. फ्रेंड्स, वी आर बॅक इन द क्रूज. आम्ही तिथे रेस्टॉरंटमध्ये जेवलो होतो, तिथून आम्ही ऑटो केली, 300 रुपीज घेतले, तसं जाताना घेतले तसेच. आणि आता क्रूजमध्ये आलो. खूप बाहेर ऊन आहे, खूप डेंजर झाले. तर कॅप, स्कार्फ, सनग्लासेस सगळं कॅरी करा. आणि आम्ही जरा रूममध्ये जाऊन थोडंसं फ्रेश होतो आहे. मग संध्याकाळी परत मी इथे जायचं आहे शोज वगैरे बघायला, थोडे फोटोज वगैरे क्लिक करायला. वरती 10 डेकला जाऊ. अरे आणि मग थोड्या वेळा रिलॅक्स होतो. थकलो. यांना फिरायचं होतं, तुम्हाला फिरायचं होतं अजून? मला फिरायचं होतं. हा, तुमच्यासोबत तुमची बायको पण आहे, समजलं का? फिरायचं होतं वरती झोपाडीपर्यंत. ओके. आता भूक लागली होती, मला भूक लागली होती, पण मी बोलली की इकडे सीट्स भेटत नाही लवकर, म्हणजे रिझर्वड असतात, बट लोक लगेच येऊन बसतात. आता बघा 15 मिनिट्स बाकी तरी लगेच आलेत. मॅजिक शो आहे, 8 वाजता चालू होईल, अजून 15 मिनिट्स बाकी आहेत. आम्हाला एकदम चांगला व्ह्यू भेटलाय. आज सगळं शांत आहेत, थकलेत गोवा. बोर तर होत आहे सध्या, तोपर्यंत चालू मुलांची भूक लागली. आम्ही इव्हनिंग स्नॅक्स नाही केला आहे. आम्ही येईपर्यंत बंद झालं होतं ते काउंटर, 6 वाजता बंद होतं. आणि हे बोलले की 6:30ला बंद होतं. नंतर आम्ही चेक केलं तर 6ला बंद होतं. जाऊ दे, आम्ही बोललो जाऊ दे, तर हे बघू आणि मग डायरेक्ट डिनर करूया आणि मग रात्री मिडनाईट स्नॅक्स खाऊया. आपण हे पुढचं काढायचं का? नाही येणार काढता. तिकडे मध्ये हे बरोबर आहे, मागे नाही मला दिसतंय. तुम्हाला दिसतंय का? मला तर एकदम तुम्ही आधीच्या सीटवर बोलत होते.
ते नंतर आले की मग ते इकडे तिकडे जातात मध्ये मध्ये. माझे मागे नाही. पण मी आधीच चांगली सीट सांगितली ना, ही मी सांगितली, तुम्ही ती मागची बोललेले. मी सांगितली. आम्ही मॅजिक शो बघून आलो आणि तो खूप भारी होता मॅजिक शो. तो फक्त 7th 8th फ्लोअरवाल्यांना होता, 7th 8th 9th आणि कॅनरा बँकवाल्यांना होता. बट खूप सुपर होता तो वाला शो. मी केला आहे व्हिडिओ त्याचा. आणि आता आलो आहे डिनर करायला. डिनरमध्ये मी व्हेज घेतलं आहे आणि ह्यांनी नॉनव्हेज घेतलं आहे. थोडंसं टेस्ट करेन कारण की आज मटन आहे ना. मला एवढं आवडत नाही चिकन मटन. नान नको आहे मला. आणि व्हेजमध्ये मी तर सगळंच घेतलं आहे कारण की व्हेजची टेस्ट थोडी त्यांची स्वीट असते ना, म्हणून मग थोडं रिस्क नाही घेतलं. मी सगळंच घेऊन आली. काहीतरी कबाब आहे, पनीर कबाब आहे, पाव आहे, सॅलेड, नान, व्हेज कोल्हापुरी, माँ की दाल, पाव. चला मी जेवते कारण की भूक लागली. ही पापा की दाल आहे आणि ही माँ की दाल आहे. मस्त जोक. ओके, आता आम्ही जेवण झालं आहे आमचं आणि आता आम्ही चाललो आहे डेझर्ट. डेझर्टमध्ये हे 2 चीज केक आहेत. हां, हे 3 चीज केक, हा आणि हे 2 चॉकलेट केक, स्ट्रॉबेरी केक, हे सौंदेश काहीतरी होतं, केसर सौंदेश. दिस इज सेवई का मुझफ्फर असं काहीतरी. हां, त्यांचं हां शेवयाच आहे, त्याचं नाव त्यांनी तसं दिलं. बाकी हे आणि जेली होती कालची, ती मला बिलकुल नाही आवडली. आता मी डेझर्ट तर खूप छान असतात इकडे. आणि आजचं ॲक्च्युली हे पण मटन करी पण खूप मस्त होती आणि चिकन थोडंसं स्वीट होतं, बट ओके होतं. बट मी आज जेवली आहे मटनमुळे. म्हणजे मी घेतलेलं सगळं व्हेज, पण मी उठले परत मग मटन घेतलं. व्हेज नॉट गुड. व्हेजला मी 10/2 देईन कारण की व्हेज कोल्हापुरी होती, ती स्वीट होती. म्हटलं स्पायसी असेल कोल्हापुरी बोलल्यावरती, बट ती स्वीट होती, तर मी ती काहीच खाल्ली नाही. पण मी सगळं फिनिश केलं एक्सेप्ट दॅट भाजी. आणि पनीरचं मी मुद्दामच नव्हती घेतली कारण की ती मला माहिती आहे व्हेजमध्ये थोडंसं स्वीटनेस आहे इकडे. आणि नॉनव्हेजमध्ये एक फिश करी पण होती, काहीतरी, पण ती नाही घेतली मी. आणि एक कबाब होते. कबाब कसे होते ते म्हणजे, बट मटन मस्त होती, मटन करी. आताच आम्ही रूमवर आलो आहे आणि मी फ्रेशन अप झाली, चेंज वगैरे केलं कारण की आम्ही DJ पार्टीला गेलो होतो. तिकडे व्हिडिओ करायचंच विसरली मी. डान्स वगैरे केला मस्तपैकी आणि आता आलो आहे मी रूममध्ये, चेंज वगैरे केलं. आता परत वरती चाललो आहे, असं जरा थोडंसं बसायला वगैरे बाहेर वरती 10th डेकला कारण की वरती खूप थंडी आहे. मग मी जॅकेट घातलं. ह्यांचं जॅकेट आहे, माझं नाही आहे. मग आता मी माझा व्लॉग इथेच एंड करते आहे कारण की मला वाटत नाही आता मी वरती गेल्यावरती व्हिडिओ वगैरे बनवेन. सो हा सेकंड व्लॉग माझा इन कॉर्डेलिया क्रूज मी इथे एंड करते आहे आज पुरता. उद्या परत भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय.